दादा, आय नीड सम एक्सप्लेनेशन फ्रॉम यू. कशाबद्दल? हा गोवर्धन प्रभू आपल्या कंपनीमध्ये काय करतोय? या गोवर्धन प्रभूंना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही या कंपनीचा कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केलंय. आय सी. दादा, ज्या माणसाबद्दल आपल्या दोघांची मतं एकेकाळी एकच होती आणि ज्या माणसाने कंपनीचे सगळे नियम धाब्यावरती बसून कंपनीच्या पैशांची लूट केली, त्याच माणसाला तू परत बोलवतोस? दिवाकर, पहिली गोष्ट म्हणजे आपली मतं एकेकाळी एक होती, आणि दुसरी गोष्ट, हे जे आरोप तू गोवर्धनवर करतोयस ना, त्यात काहीही तथ्य नाहीये. पण माझी मतं अजूनही तीच आहेत. आणि दादा, जर का तुला दुसराच कोणीतरी माणूस हवा होता तर गोवर्धनच का? गोवर्धनच का हे तुला माहित नाही? काय दिवाकर, आम्ही जास्ती शिकलेलो नसलो ना तरी कंपनीचं भलं आम्हाला कळतं, म्हणून गोवर्धनच. दादा, याचे परिणाम चांगले होणार नाहीत एवढंच लक्षात ठेव. तो ही एक गोष्ट लक्षात ठेव, सागर, आम्ही आणि गोवर्धन, आम्ही तिघे मिळून काय काय करतो हे तू बघ. गोवर्धन, तू आणि बरोबर सागरही बघूच या काय काय करता तुम्ही. ऑल द बेस्ट टू यू. मॅडम, बोलवलं तुम्ही मला? तांबे, हे काय आहे? मॅडम, स्टाफच्या लिव्ह रेकॉर्ड्सची फाईल आहे. तांबे, यात लेटेस्ट रिपोर्ट नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? भडसावळ्यांकडे जा आणि ही फाईल अप टू डेट करून आणा बोलले होते ना. भडसावळ्यांकडे गेलो होतो मॅडम, पण ते म्हणाले हे पर्सनल डिपार्टमेंटचं काम आहे. मी अकाउंट्स पाहतो, एवढं काम सोडलं तर मी दुसरं काम बघणार नाही. या तुम्ही. आज कितीतरी दिवसांनी चहा अगदी अमृतासारखा मधुर लागतोय. अमृत डेअरीचं दूध वापरलंय ना भडसावळे साहेब. तेवढंच कारण नाहीये का
पूर्वी तुमच्या बोलण्यातली गोडी कधी कमी झाली होती का? तसं काय गोवर्धन साहेब, जशी ऍक्शन तशी रिॲक्शन. Good one. व्हॉट नॉनसेन्स इज हॅपनिंग? गोवर्धन, ऑफिस आहे. ह्याच्या पुढे ऑफिसच्या स्टाफ बरोबर जर का फालतू टाइमपास करताना दिसलात ना, ते एकेकाला उचलून बाहेर काढेल. हिम्मत असेल तर हात लावून दाखवा. हा दादा वाटतो तितका काही सरळ नाही. सगळी योजना त्यांनी ठरवून रचून बरोबर पार पाडलेली आहे. म्हणजे गोवर्धन पुन्हा पूर्वीच्या जागी येणार? नाही नाही, ते शक्यच नाहीये. पण म्हणून या बाप लेकांनी काय खेळी खेळले. ऍडवायझर म्हणून गोवर्धनला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवले. दिवाकर, आपण ऑब्जेक्शन नाही का घेऊ शकत? नाही ना घेऊ शकत आपण काही ऑब्जेक्शन. कारण दादा त्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो. मेघांना भीती इतकीच वाटते की मनात आणलं ना तर हा गोवर्धन सगळी कंपनी सहज पुन्हा ताब्यात घेऊ शकतो. मला कळत नाही, सगळं व्यवस्थित चालू असताना हा झाडीतला शुक्राचार्य नेमका कसा आला? दिवाकर, आपण लवकरात लवकर या बाबतीत काहीतरी करायला हवं. मुक्ता, या मुक्ता, काय पप्पा? जरा इकडे या. काय मला तुला असं विचारायचं होतं की की हे सगळं पहिल्यापासून ठरलेलं होतं का मला अचानक कळलं? तसं अचानकच ठरलं. नाही नाही, ठरलं चांगलं झालं. नाही, आमच्या दृष्टीनं महत्वाचं काय की आमच्या मुक्ताचं लग्न ठरलं. बरोबर. पण सागर मनापासून आवडतो. अगदी खरं सांग, अगदी खरं सांग. पप्पा, माझ्यापेक्षा तुम्हीच सागरला जास्त चांगलं ओळखता. तुम्हाला सागर कसा वाटतो? कळलं कळलं. नाही, चांगला आहे, हार्ड वर्किंग आहे, मनाने चांगला आहे, शिवाय सिन्सिअर आहे. पण हे सगळं आत्ता, पूर्वी सागर कसा होता बघितलंस माहिती? म्हणून विचारलं, तुला मनापासून आवडतो? हो पप्पा, पूर्वीचा सागर मला चांगलाच आठवतो. त्या सागरशी माझं तेव्हाही कधी पटलं नव्हतं आणि आत्ताही पटलं नसतं. पण पप्पा, आता तो पूर्णपणे बदललाय. येस, करेक्ट करेक्ट. आणि आताचा सागर मला बाकी अर्धवट सोडायचं नाही, पूर्ण करायचं वाक्य. हा, आत्ताचा सागर मला. पप्पा, नाही, पप्पा वगैरे काय नाही, मला कळलं पाहिजे ना काय ते. हा, बरं, हळूच सांग. आत्ताचा सागर मला. खूप खूप शब्द असणार. हा, मला माहिती पुढे. हा, सागर मला खूप खूप हा, थोडं
खूप माहिती का? हा. हा. अरे वा वा वा, कळणार आहे, कोणी ऐकत नाहीये, मला सांग हळूच. आत्ताचा सागर मला खूप खूप पुढे. हो ना? अरे नॉनसेन्स. आवडतो. येस, गुड गुड, व्हेरी गुड. हा बोल. हां सागर, विजय बोलतोय. कळलं रे, बोल. काही नाही रे, सहजच फोन केला. तू सहजच फोन केलास? बोल, काय काम आहे? नाही, तुझ्या लग्नाची बातमी सांगितल्यापासून मी विचार करतोय की. हा बोल बोल बोल, तू बोल. मनात काही ठेवू नकोस. ओक. नाही म्हणजे मुक्ताला ते माहिती आहे. काय बोलतोयस तू? तुझं डोकं बिकं फिरलंय काय? नाही म्हणजे अरे, तिला समज कळलं तर. हे बघ हे विजय, मुक्ताला हे कधीही कळणार नाही. कळलं तुला? नाही म्हणजे अरे. बास रे बास, हा विषय आता इकडे संपला. चा फोन ठेव. अरे गोवर्धन, तू काय घराचं ऑफिस करून टाकलंयस? काय करणार, गोवर्धन प्रभूंचं सेपरेट ऑफिस नाहीये ना, आणि कन्सल्टंटचं काय ऑफिस म्हणजे घरच. म्हणजे मला सुद्धा आता नवीन नोकरी शोधायला हवी. तुला कसली नोकरी? ऑफिस बॉयची. अरे तू गोवर्धन प्रभूची CEO आहेस. हो. तर इकडे बस, गंमत दाखवतो. हे बघा, दिवाकरने घातलेले घोळ मी काही महिना नव्हतो तेवढे ढीकभर घोळ घालून ठेवले त्यांनी. याचं काय करायचं ते सांग. हे म्हणजे ना अवघड जागेचं दुखणं होणार आहे. म्हणजे एकीकडे सरदेसायांबरोबर नातं जोडायचं आणि दुसरीकडे त्यांच्यावरच ठपका ठेवायचा. कसं जमणार आहे हे सगळं? जमवायचं. शेवटी बघ ताई, मी पद्माकर आणि सागरसाठी कन्सल्टंट म्हणून काम करतोय, तेव्हा माझं काम आहे की त्यांचा फायदा कसा होईल ते बघणं. दुसरी गोष्ट, सागरशी आपलं जे नवीन नातं जुळतंय त्यामुळे हे काम करणं मला भाग आहे. सागरला कळायला नको हा दिवाकर काका काय चुका करतोय ते. बरं मला सांग, मुक्ता कुठे दिसत नाही? ती कुठे असणार यावेळी? आपल्या भावी पतिराजा बरोबर भावी संसाराची स्वप्न रंगवत असणार. निकी, आज मी खरंच खूप खुश आहे. आय एम रिअली हॅपी. काय रे, एवढं काय झालं? अगं, आशिष बद्दलचा माझा अंदाज अगदी खरा ठरला. म्हणजे? अगं, या आशिषने ऑफिस जॉईन केल्यापासून मी त्याला ऑब्झर्व करतोय, जवळून बघतोय त्याला, आणि टू माय सरप्राईज ही इज अ डॅशिंग यंग बॉय. म्हणजे इतक्या थोड्या दिवसांमध्ये त्याने इतकं काही शिकून घेतलंय ऑफिसमधलं. बरं, स्टाफमधल्या सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवलेत, जुन्या माणसांकडनं खूप शिकून घेतोय, त्यांच्याशी आदरानं वागतोय. निकी, मला वाटतंय प्रीतीसाठी आशिष हा अतिशय योग्य मुलगा आहे. पण मला एक सांग, एवढ्या कमी वेळात तू त्याला कसं काय ओळखलंस? याला म्हणतात रत्नपारखी नजर. ओके मिस्टर रत्नपारखी. रत्न पारखूनच पोट भरलाय का काही खायला प्यायलाही हवाय? नाही नाही अगं, भरपूर भूक लागली, मला खायला हवंय ताबडतोब. लगेच आणते प्लीज. मा बोलावलं होतं? हा, या ना, या, बसा बसा. तुम्हा दोघांना मुद्दामच बोलवलं. लग्नाच्या तयारीला आता सुरुवात केली पाहिजे ना.
गॉड मॅम, या विषयावर मी तुमच्याशी बोलणारच होते आणि बघा तुम्ही विषय काढला नाही का? तर दिवाकर, आपली निमंत्रणांची यादी बरीच मोठी असणार आहे, त्याच्यामुळे ती यादी आधी करायला लागा. तसंच कुठली कुठली कामं कुणाकुणाला द्यायची ते सुद्धा सगळं आपल्याला यादी केलेली बरी, नाही का? काय आहे, आपल्या घरात इतके वर्षांनी लग्न होणार, त्याच्यामुळे लग्नात काहीही कमी पडता कामा नये. अगदी अगदी. सरदेसाईंच्या इतमा मला शोभेल असंच लग्न झालं पाहिजे. मी काय म्हणतो, आधी आपण मुहूर्त आणि तारीख नक्की करूया, नंतर मग पत्रिका, लग्नाची जागा, हॉल सगळं एक 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 करत राहूया. हो बरोबर. आणि मेघना, आम्हाला वाटतं आता तुम्ही खरेदीला सुरुवातच करा, कारण काय आहे, इतके वर्षांनी लग्न आपल्या घरात, त्याच्यामुळे देणी घेणी पुष्कळ आहेत आणि आपल्या बायकांच्या खरेदीला जरा वेळ लागतोच, नाही का? मा तुम्ही पण ना. पण मा मी काय करते माहिती का, आधी आपल्याला कोणाला काय गिफ्ट द्यायचंय, काय आहेर द्यायचंय हे आधी मी ठरवते, ती नावं काढते, ती लिस्ट तुम्हाला दाखवते. एकदा तुम्ही ओके म्हणालात की मी शॉपिंगला सुरू करते. हा चाल. आणि हे बघा, नावांची यादी तयार करताना कुणाला वगळू नका हा, आणि खरेदी करताना सुद्धा अजिबात मागे पुढे पाहू नका. मेघना, ही खरेदीची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतोय, याचं कारण तुम्हाला कपड्यांचा चांगला चॉईस आहे. चालेल. अच्छा, मग आणखीन एक, मुलीची खरेदी पण आपणच करायची? हो हो, मुलीची खरेदी म्हणजे मुलीच्या कडच्यांची सुद्धा खरेदी आपणच करायची. सुदैवाने आपल्याला काही कमी नाहीये ना, मग दोन्हीकडचा खर्च आपणच करायचा. सागरने अगदी योग्य निर्णय घेतलाय. कसला निर्णय? म्हणजे काय, मुक्ताशी लग्न करण्याचा. आमच्या अगदी मनासारखं झालंय. काय लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभून दिसतोय. मुक्ताशी लग्न करण्याचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभून दिसतोय. आमच्या अगदी मनासारखं झालं. म्हणून म्हणतोय, लग्न अगदी दणक्यात झालं पाहिजे. हो मा, करूया ना आपण. निघू आम्ही. माननी आपल्याला मुद्दाम बोलवून चांगलाच धक्का दिला नाही. सागरच्या जन्मापासून पाहतोय मी, मानच्या मनामध्ये पक्क बसलेलं आहे की ह्याच्यामध्ये आमच्या वडिलांचे म्हणजे त्याच्या आजोबांचे सगळे गुण भरलेले आहेत. आजोबांचे गुण का? आणि इतके दिवस जे गुण उधळतोय त्याचं काय? तरी आशा होतीच ना माना की हा कधीतरी ताळ्यावरती येईल आणि सगळा कारभार चालवेल. पण त्यामुळे इतर लोकांवर अन्याय होतोय हे तुमच्या माना कळत नाही का? राकेशचं लग्न करायचं ठरलं होतं ना, मग अचानक सागरच्या लग्नाचा प्रश्न कुठून आला? काही असेल, पण ह्याच्यामुळे एक तरी होतंय, राकेशचं शिक्षण पूर्ण होईल. नाही, पण कदाचित तुमच्या माना
डिग्री नसलेली लोकच लागतात. सागर आहे ना तसाच. आणि मुलगी सुद्धा काय पसंत केली, आपल्याकडच्या नोकराची, त्या गोवर्धनची मुलगी. अरे नाही घराणं, नाही श्रीमंती, नाही स्टेटस. ही मुलगी उद्या सरदेसाई घराण्याची मोठी सून म्हणून वावरणार. वा. दिवाकर, जशी सासू तशी सून. आपल्या शालिनी वहिनी पण कशा आणि कुठल्या गरीब घरातून आल्यात माहितीये ना. आता आपण तरी काय करणार जर बाप आणि मुलगा दोघांनाही मोलकरणीच आवडत असतील तर.